आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचे सन्माननीय अध्यक्ष विकासजी देशमुख हे आपल्याला जीवामृताची संपूर्ण प्रक्रिया आपल्याला समजावून सांगत आहे. आपल्या शाळेमध्ये आपण परसबाग बनवलेली आहे. त्या परसबागेला येणाऱ्या भविष्यातील अनेक रोगराई, अनेक प्रदूषण मुक्त वातावरण करण्यासाठी मुलांना किंवा सर्व शिक्षक मुलींना कळावं की बाबा जीवामृत बनवल्यानंतर त्याची नैसर्गिक पद्धतीने आपण पीक उत्पादन घेऊ शकतो आणि त्याच्यापासून आपल्याला फायदा होतो. रासायनिक खत न वापरल्यामुळे आपल्याला अनेक आजारांना सामोरे जावं लागत नाही. रासायनिक खतामुळे अनेक दुष्परिणाम होत असतात. त्यासाठी जीवामृतचा वापर आपण करायचा आहे. त्या जीवामृत आपण बनवतो ते मुलांना पण कळावं. त्यात आपण अर्धा किलो गाईचं शेण, अर्धा किलो म्हैसीचं शेण, अर्धा किलो बेसन, अर्धा किलो गूळ, वारुळाची माती आणि गोमूत्र समप्रमाणात घेऊन हे 3 दिवस मिश्रण आपण सावलीला ठेवायचं आहे. आणि जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा विंग येथे परसबागेसाठी आपण हे जीवामृत बनवलेलं आहे. तर याच्यात आपण अर्धा किलो गूळ, अर्धा किलो बेसन, अर्धा किलो वारुळाची माती, अर्धा किलो गाईचं शेण, अर्धा किलो म्हैसीचं शेण आणि गोमूत्र असं समप्रमाणात घेऊन हे 3 दिवस आपण मिश्रण सावलीला, जिथं ऊन बिलकुल लागणार नाही अशा ठिकाणी हे ठेवायचं, आपण ठेवायचं आहे. 3 दिवसानंतर हे मिश्रण घड्याळाच्या काट्याप्रमाणे असं हळूहळूवारपणे घड्याळाच्या काट्याप्रमाणे सकाळी आणि संध्याकाळी असं 7 दिवस मिश्रण करायचं आणि नंतर परत आहे तसं झाकून ठेवून 8व्या दिवशी हे मिश्रण आपण वापरात घ्यायचं. तिथून पुढं आपण 15 ते 20 दिवस किंवा 30 दिवसापर्यंत हे मिश्रण आपल्या शेतातील आपल्या जीवामृत बरस बागेसाठी वापरू शकतो आणि त्याचा उत्तम प्रकारे फायदा होतो. धन्यवाद साहेब.